नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रताप विमलला सांगतो, हे पहा विमल, आज किचनची सर्व जबाबदारी तुझ्याकडे असेल. विमल आनंदाने आणि हसतच हो म्हणते. आज सायलीला अजिबात तिकडे नो एंट्री. तेव्हा सायली प्रतापला काही सांगणार तितक्यातच प्रताप म्हणतो, सायली आता पुरे, अजिबात वाद नकोय, तू शांतपणे बस ना ग बाळा जरा. प्रेमानेच तो तिला समजावतो. तेव्हा सर्वजण सायलीकडे आता पाहतच राहतात. त्यानंतर प्रताप म्हणतो, विमल तू एक काम करतेस का, सर्वांसाठी ना जरा लिंबू सरबत बनव. तेव्हा विमल हसतच म्हणते, हो आता करते मी लिंबू सरबत. मग त्यावेळी कल्पना म्हणते, हे बघ, ज्यांना जास्त साखर टाकून लिंबू सरबत पिण्याची गरज आहे ना त्यांच्यासाठीच बनव, मला नको आहे सरबत. असं म्हटल्याबरोबरच प्रताप आणि विमलला वाईट वाटतं. त्यानंतर पूर्णा आजी म्हणतात, हे बघ विमल, मला सुद्धा नको आहे सरबत, कारण ही काय सरबत पिण्याची वेळ नाहीये. मग आता विमलला अजूनच वाईट वाटतं. तर प्रताप सुद्धा पूर्ण आजींकडे पाहतच राहतो. त्यावेळी प्रिया म्हणते की, हे बघ विमल, मी घेईल सायली सोबत थोडा सरबत माझ्यासाठी बनव. हा सरबत पिल्यामुळे तर सायलीला सुद्धा बरं वाटेल ना, कारण सायलीला कंपनी कुणाची तरी हवीच. मग मी थोडासा घेते. विमल हो म्हणते आणि तेथून सरबत बनवण्यासाठी जाते. त्यानंतर प्रिया आता खुर्ची घेते आणि सायली जवळ बसता हातावर हात ठेवत म्हणते, सायली काय अवस्था करून घेतली ग तू स्वतःची. अगं तुझं दुःख मी नाही समजून घेणार तर मग कोण घेणार, कारण ज्या मधुभाऊंनी आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांच्याबद्दल अशा गोष्टी कळल्यानंतर आपल्याला त्रास तर होणारच ना. प्रिया बोलण्याच इंटेन्शन काय आहे ना सायलीला कळून चुकलेलं असतं, म्हणून ती जरा रागातच प्रियाकडे पाहते. तर प्रिया मात्र हसण्याच नाटक करत सायलीला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करते. तर प्रतापलाही बरोबर समजलेलं असतं की प्रियाच इंटेन्शन काय आहे. त्यानंतर सायली आता तिचा हातच झेडकारते आणि म्हणते, मधुभाऊंनी काहीही केलेलं नाहीये, ते निर्दोष आहेत ना, त्यांनी काही केलेलं नसताना त्यांना अटक होतीये, याचा त्रास सर्वात जास्त मला होतोय. तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहतच राहतात. तर प्रिया मात्र तोंड गप्प ठेवते. तेवढ्यातच विमल तेथे सरबत घेऊन येते आणि म्हणते, चला ब्र, लिंबू सरबत अगदी तयार आहे. तेव्हा ती प्रतापला अगोदर सरबत देते. मग प्रिया हात पुढे करते तर विमला अशी वळून येते आणि मग नंतर सायलीला सरबत देते. तेव्हा प्रियाचा चेहरा पडतो. प्रियाला वाटतं की मला सरबत देणार नाही की काय, म्हणून ती थोडीशी रागात म्हणते, विमल. तेव्हा विमल तिला आता सरबताचा ग्लास देते. प्रिया तिच्या हातातून तो ग्लास घेत आता सरबत पिऊ लागते. त्यानंतर आता सर्वांना सरबत दिल्यावर विमल म्हणते, वहिनी मी जरा बाजारामध्ये जाऊन येते, कारण कांदे बटाटे संपले आहेत. एरवी कसं मला बघायला लागत नाही काही, परंतु आज सायली ताईंची तब्येत ठीक नाहीये ना म्हटल्यानंतर आज मला जावं लागेल, मी जाऊन येते. हा ठीक आहे असं कल्पना म्हणते. त्यावेळी प्रताप म्हणतो, ची तब्येत ठीक नाहीये म्हणून काय झालं, आपली ही धाकटी सून आहे ना, ती घेईल की किचनची जबाबदारी. मग प्रियाचा आता चेहराच पडतो. तर कल्पना आणि पूर्णा ह्या दोघीही आता प्रतापकडे पाहू लागतात, कारण प्रताप बरोबर प्रियाची कशी खोड मोडायची ना याचाच विचार करत असतो. तर नाईलाजाने प्रिया म्हणते, हो जाईन, हा मी जाईन. विमल ताई, काय आणायचं आहे ना तेवढं सांगा मला, त्यात काय एवढं मी जाते. हा असं हसतच ती म्हणते, पण मनातून तिला जायचंच नसतं. त्यावेळी विमल म्हणते, तन्वी ताई राहू द्यात हा, कारण मला माहित आहे काय आणायचं, मी पटकन घेऊन येते. ती कल्पनाला सांगते, जाऊन येते हा पटकन मी. कल्पना पुन्हा हो म्हणते. विमल आतमध्ये जाते, कॅरीबॅग घेऊन येते, पूर्ण आजींना विचारते आणि तशीशीच गेटमध्ये सुद्धा जायला निघते. त्यानंतर आता प्रिया मुद्दम सायलीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि म्हणते, तुला काही हवं असेल तर सांगा, तुझा हा मलूल आणि केविलवाना चेहरा मला आता बघवत नाही. तेव्हा सायली तिचं काही बोलणं ऐकता लगेच बाबा आई मिळाली असं म्हणते आणि उठायला जाते, परंतु तिचा पाय अचानकच लचकतो. ती आता ती जोरातच आई गसंग
ओरडते तेव्हा प्रताप काळजीने विचारतो, काय झालं ग सायली? तेव्हा सायली म्हणते ते काही नाही, अचानक पायामध्ये गोळे आल्यासारखं झालंय. तेव्हा सर्वांना पुन्हा एकदा सायलीची काळजी वाटते. त्यावेळी प्रिया म्हणते, मी चेपून दिले असते पण आत्ताच विमलताई बाहेर गेले आहेत ना, मग सगळा स्वयंपाक मलाच करायचा आहे, मी स्वयंपाकाला लागते हा. असं म्हणून प्रिया आता स्वयंपाक घरात जायला निघते. तेव्हा आता प्रिया उठते. त्याच वेळी कल्पना म्हणते, अगं थांब तन्वी, स्वयंपाक करायच्या फंदात तू पडू नकोस, मी करेन थोड्या वेळाने स्वयंपाक. कारण सर्वांना माहीत असतं की प्रिया स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये किती हुशार आहे. कल्पना आता पूर्णा आजीकडे पाहते तर पूर्णा आजी सुद्धा म्हणतात, हो बरोबर आहे. तसही तन्वीने प्रयत्न केला ना तरीही सर्व जबाबदारी कल्पना तुझ्याच अंगावर पडणार. तेव्हा प्रताप म्हणतो, बरोबर आहे, पण तन्वी तुझी अगोदरची आयडिया होती ना, ती अगदी मस्त होती हा. तर आता प्रियाला अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटतात. ती आनंदाच्याच भरात विचारते, कुठली हो बाबा आयडिया? तेव्हा प्रताप सांगतो, अगते पायचे शेपून द्यायची. तेव्हा पूर्णा आजी आणि कल्पना या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. मग आता प्रिया ही सायलीकडे पाहते, कारण आता या सायलीचे पाय मीच पाहिजे असा प्रश्न तिच्या मनात येतो. तर प्रताप हसतच म्हणतो, सायलीची ही अवस्था बघून तुला वाईट वाटते ना, मग तिला ब्र वाटेन असं कर, ब्र पाय चेपून दे. तेव्हा प्रिया म्हणते, बाबा कसं आहे ना, मी पाय चेपून दिले असते हो. प्रताप विचारतो. मग प्रिया म्हणते, बाबा अहो अश्विनने ना मला एक महत्त्वाचं काम सांगितले आणि तो घरी येण्याच्या आतमध्ये त्याच्या काही फाईल्स आहेत ना, त्या कपाटातून बाहेर काढून ठेवायच्यात, मग ते करायला हवं की नको? तेव्हा प्रताप म्हणतो, नाही राहू दे ना, कारण अश्विनला यायला अजून खूप वेळ आहे आणि हे बघ तू 15-20 मिनिट जरी पाय चेपून दिले ना तरीही तिला ब्र वाटेल. तिचा चेहरा असा मलूल राहणार नाही. आणि तूच म्हणालीस ना मगाशी तन्वी की तिचा हा मलूल चेहरा तुला बघवत नाही, म्हणून मग आता तू करू शकता ना तिच्यासाठी एवढं तरी? असं म्हणून प्रताप बरोबर तन्वीला तिच्या शब्दातच अडकवतो. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, प्रताप अरे तुला एवढंच वाटत असेल ना तर विमल आल्यानंतर देईल की पाय चेपून तिचे? तर प्रिया म्हणते, हो बरोबर आहे. त्यावेळी प्रताप म्हणतो, पूर्ण आई असं काय करतेस आता? मगाशीच तन्वी नाही का म्हणाली की स्वतः ती पाय चेपून देणार आहे म्हणून? अहो तुमची धाकटी सून, तिचं मन किती मोठा आहे तेवढं बघा. अगं काय तन्वी, काय विचार केलास याबद्दल? असं प्रताप पुन्हा विचारतो. सायली नुसती प्रिया आणि घरातील सगळ्यांकडे पाहतच राहते. आता सगळेच जण तिच्याकडे पाहत असतात म्हणून प्रियाला नाईलाजाने फक्त हो म्हणावं लागतं. तेव्हा सायली म्हणते, बाबा नको, नाही राहू द्या, अहो मला थोड्या वेळाने ना जरा ब्र वाटेल. तेव्हा प्रताप म्हणतो, कशाला? अगं आज जर प्रतिमा इथे असती तर तिने तुझे पाय अगदी प्रेमाने मायेने चेपले असते की नाही? तेव्हा सर्वांनाच आता प्रतिमाची आठवण येते. मग काय न आई बरोबर आहे माझं बोलणं? असं प्रताप विचारतो. पूर्णा आजी म्हणतात, हो खरं आहे. मग पुढे त्या म्हणतात, आणि तन्वीवर सुद्धा प्रतिमाचे संस्कार कुठे ना कुठे दिसतायत. मग प्रताप म्हणतो, हेच मला म्हणायचं होतं. पूर्णा आजी प्रियाला समजवतात, मनात हेवेदावे अजिबात ठेवायचे नाहीत असं प्रतिमा नेहमी म्हणायची. तेव्हा अर्जुनची स्टाईल मारत आता प्रताप म्हणतो, एक्झॅक्टली, आणि आज प्रतिमाचे संस्कार तिची लेक दाखवून देणार असं प्रियाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत प्रताप की नाही तन्वी तू पाय चेपणार आहेस का? असं तो पुन्हा विचारतो. आणि आज अर्जुन आला ना तर त्याला कळू देत तो नसताना आपण त्याच्या बायकोची किती काळजी घेतो. आता चेपतेस ना पाय? तर तो अगदी गोड बोलूनच प्रियाला विचारतो आणि तिच्या हातातून तो सरबताचा ग्लास घेत म्हणतो, तू पाय चेप हा आता तिचे. तेव्हा प्रिया आता खुर्चीवर बसते आणि आपली नुसते असे पाय चेपू लागते. तेव्हा सर्वजण प्रियाकडे आता पाहतच राहतात. तर प्रियाला आता खूप राग आलेला असतो की ह्या सायलीचे मी पाय चेपून द्यायचे. तिची पाय चेपण्याची पद्धत पाहून आता सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा प्रताप ते पाहतो आणि म्हणतो,
अग काय हे तन्वी पाय असे चेपतात का बाळा आता ते काही नाही तू अगोदर खाली बस बघू तेव्हा नाईलाजाने प्रतापच्या सांगण्यानुसार प्रियाला आता खाली जमिनीवर बसावं लागतं मग आता ती बसल्यानंतर प्रताप पुन्हा म्हणतो आता तिचे पाय आहे ना तुझ्या पायावर घे आणि छान असे तिचे पाय तू चेपून दे तेव्हा सायली आता कल्पना पूर्ण आजी आणि प्रतापकडे पाहतच राहते. कारण आता प्रियाला एवढं काम करायला सांगायचं म्हटल्यानंतर तिलाच टेन्शन आलेलं असतं. आता नाईलाजाने सर्वांसमोर प्रियाला सायलीचे पाय चेपून द्यावे लागतात. प्रतापने बरोबरच तिची गोड बोलून आता खोड मोडलेली असते. त्यामुळे प्रियाला आता मनातून खूप राग आलेला असतो. कल्पना पूर्ण आजी घरातील मोठे समोर असल्यामुळे आता तिला पाय चेपून देणं सुद्धा भाग पडतं तर सायली प्रियाकडे पाहतच राहते. ती एकही शब्द तोंडातून काढत नाही. त्यानंतर सायली प्रतापकडे पाहत काहीतरी बोलणार असते तर प्रताप आता म्हणतो की शांत रहा असं म्हणून तो डोळ्याने इशारा करून तिला अगदी गप्प बसायला सांगतो. तेव्हा सायली गालातच हसते आणि आपली प्रतापच्या सांगण्यानुसार गप्प राहते. त्यानंतर सायली आता गालात हसते प्रियाकडे सारखी सारखी पाहू लागते. मग घरातील सर्वजण प्रियाकडे पाहतच राहतात. सर्व राग रुसवा सोडून प्रियाही आता सायलीचे पाय चेपतीये. मग त्यावेळी कल्पना म्हणते पूर्ण आई तुम्हाला दिसतंय का आता आपल्या तन्वीमध्ये ना प्रतिमाचा भास होतोय. त्यावेळी आता पूर्ण आजी म्हणतात हे बघ तन्वी कोण कोणाबरोबर कसा वागत असतो हे सगळं देव बघतो. तुला ना खरंच खूप पुण्य मिळेल बाळा. तेव्हा प्रियाता हसण्याच नाटक करत मनात विचार करते मला नको आहे कुणाच हे पुण्य. सगळे फासे एवढे उलटे पडायला लागले आहेत की आज माझ्यावर अगदी त्या सायलीचे पाय चेपण्याची वेळ आली असा मनात विचार करून ती आता खूपच वैतागलेली असते. परंतु समोर मोठी माणस असल्यामुळे तिचाही नाईलाज होतो आणि मग ती सायलीचे पाय सक्त चेपू लागते. तर पूर्ण आजी आणि कल्पना कौतुकानेच प्रियाकडे पाहतात. परंतु प्रियाच्या मनात किती काळभेर आहे अजूनही या दोघींना समजलेलं नसतं. दुसरीकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते तर पत्रकार तिची मुलाखत घेण्यासाठी तिथे आलेले असतात. मग आता पत्रकार हे अगोदर दामिनीला प्रश्न विचारतात. ॲडव्होकेट दामिनी देशमुख तुम्ही ही जी विलास मर्डर केस लढताय त्यामध्ये एक इंटरेस्टिंग असं वळण आलेला आहे कारण त्या आश्रमामध्ये एक मृतदेह पुरलेला आढळला आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल तुमचं मत काय आहे ते सांगा तुम्ही. तेव्हा दामिनी उत्तर देत म्हणते मी काय सांगणार कारण जे आहे ते लोकांसमोर आहेच ना. कारण कस आहे या आश्रमाचे मालक मधुकर पाटील यांच्यावर ऑलरेडी एका खुनाचा आरोप आहेच आणि त्यावर केस चालूच आहे आणि त्यांच्या आश्रमामध्ये अजून एक मृतदेह पुरलेला सापडलाय. कारण मधुकर पाटलांच्या आश्रमात तो सापडलाय तर हा खून दुसरा कोणी केला असेल याची शक्यता जरा कमीच आहे म्हणायच. तेव्हा पत्रकार विचारतात म्हणजे हा खून पाटलांनी नीच केलाय असं तुम्ही म्हणताय का. तेव्हा दामिनी म्हणते हो असंच असणार कारण जे काही आहे ना ते आता कोर्टात तर सिद्ध होणारच आहे. तुम्ही त्या मधुकर पाटलांना कधी भेटला आहात असं उलट ती त्या मुलीला विचारते कारण तो अत्यंत साधा भोळा माणूस आहे. अत्यंत साधा चेहरा आहे त्याचा. पण कसं आहे ना कधी कधी अशी साधी दिसणारीच माणसं खुनामागून खून करतात आणि त्यांना त्याच आश्चर्य वाटतं हो की नाही. त्यानंतर ती मुलगी पुन्हा प्रश्न विचारते मग पाटलांना त्या दुसऱ्या खुनासाठी काय शिक्षा मिळू शकते. तेव्हा दामिनी म्हणते जी एका खुनाची शिक्षा असणार ना तीच शिक्षा पुन्हा त्यांना मिळणार म्हणजे जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा. आणि कस आहे ना माझा स्वतःचा आपल्या भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे कारण गुन्हेगाराला अटक ही होणार म्हणजे होणारच आणि मी स्वतः खात्री करून सुद्धा घेणार आहे हे दोन्हीही खून करणाया म्हणजेच मधुकर पाटलांना योग्य ती शिक्षाही मिळालीच पाहिजे. तेव्हा ती मुलगी थँक यू सो मच असं दामिनीला म्हणते. ती मुलगी सांगू लागते आपण ज्यांच्याबद्दल बोलत होतो आहे प्रसिद्ध वकील मिसेस दामिनी देशमुख. कारण वात्सल्य आश्रम केसमध्ये आलेल्या नवीन वळणानंतर
या केसचा निकाल काय लागेल आणि मधुकर पाटलांना दोन्हीही खुनासाठी शिक्षा होईल का? अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आता झालं का कट कर्स? दामिनी त्या मुलीला म्हणते जे व्हिडिओ शूट सुरू असताना ते पूर्णपणे आता तो माणूस बंद करतो. आता त्यावेळी दामिनी लगेचच पाकिट काढते आणि त्या मुलीला पैसे देऊ करत म्हणते हे बघ तुला तू मागितले होते ना त्यापेक्षा खूप पटीने मी तुला पैसे दिले आहेत आणि मला हा व्हिडिओ व्हायरल व्हायला हवाय. लगेच ज्या लोकांना असं वाटतं ना जे स्क्रीनवर दिसतात जे स्क्रीनवर बोलतात ते 200 खरंच बोलतात त्या सगळ्या मूर्ख लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. त्यावेळी ती मुलगी म्हणते माझे 1 मिलियन फॉलोवर्स आहेत मॅडम. आता तेच हा व्हिडिओ बघता बघता 2 मिलियन फॉलोवर्स पर्यंत नक्कीच पोहोचवतील तेव्हा ठीक आहे असं दामिनी म्हणते आणि तेथून तिला निघायला सांगते. दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही आता आपल्या ऑफिसमध्ये असतात तेव्हा अर्जुन सांगतो की या रिपोर्टनुसार ही जी डेड बॉडी मिळाली आहे ती ॲक्सिडेंट किंवा सुसाईड केसची नाहीचे. ही जी डेड बॉडी आहे ना ती एका मर्डर केसची आहे. तेव्हा चैतन्य सांगतो माझ्याकडे जो FIR आहे ना अर्जुन त्यामध्ये सुद्धा याच डिटेल्स आहेत कारण पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगतोय की ही बॉडी जुनी आहे आणि ही डेथ अलीकडे झालेलीच नाहीये. तेव्हा अर्जुन खुर्चीत बसतो आणि म्हणतो या दामिनीने आणि महिपतनेनाच विचार करून हा प्लान केलाय. तेव्हा चैतन्य म्हणतो हो ते दिसतच आहे रे पण त्या दोघांचा वरवर बघता त्या बॉडीशी काही संबंधच नाहीये. आता तो संबंध लावायचा कसा ते सांग. तेव्हा अर्जुन खूप विचार करतो आणि म्हणतो या दोघांनी नक्कीच कोणता तरी पुरावा मागे सोडला असेल आणि आता तोच आपल्याला शोधून काढायचा आहे. चैतन्य मग हे सगळं मधुभाऊंना अडकवण्यासाठी करत होते हे आपल्याला प्रूव्ह करावं लागणारच नाही. आता अर्जुन जे काही सांगतोय ते चैतन्याच्या लक्षात येत असतं. तेवढ्यातच अर्जुनला एक फोन येतो. तो कॉल रिसीव्ह करतो आणि हॅलो काय झालं असं विचारतो. तेव्हा आता त्याला काही गोष्टी समजतात. मग तो फोनवर म्हणत असतो एकदम फॅनस्टिक कारण आता आपल्याला लवकरात लवकर इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. थँक्यू सो मच असं म्हणून अर्जुन फोन ठेवतो तर चैतन्य आश्चर्याने अर्जुनकडे पाहतच राहत पुढे आता चैतन्य विचारतो काय झालं अर्जुन. तेव्हा अर्जुन सांगतो पोलिसांनी ते डेड बॉडीच्या स्पेशल रिकन्स्ट्रक्शनसाठी अपील केलं होतं त्यातलं अप्रूव्हल आलंय. तेव्हा चैतन्य म्हणतो म्हणजे बॉडी कुणाची आहे ते आपल्याला अगदी खात्रीशीरपणे कळेलच. तेव्हा अर्जुन म्हणतोयस आणि जर तो माणूस आश्रमाशी कनेक्टेड असेल तर सायलीही त्याला नक्कीच ओळखेल. तेव्हा चैतन्य म्हणतो हो बरोबर आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता या सगळ्या घटनेमध्ये सायलीही साक्षीदार म्हणून तेथे असणार आहे याची तू परमिशन काढून घेती पण अगदी लगेच. तेव्हा चैतन्य एका क्षणाचाही विलंबन करता म्हणतो हो अर्जुन मी लगेचच कामाला लागतो असं म्हणून तो परमिशन काढण्यासाठी लगेच तेथून जातो. तर अर्जुन आता अजूनच डिटेल्स चेक करत असतो. इकडे कल्पना आणि प्रताप दोघेही रूममध्ये असतात. प्रताप पुस्तक वाचत बसलेला असतो तर कल्पना कपाटावरच बसलेली असते. तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि आत येऊ का मी असं विचारते. कल्पना म्हणते अगये की ये बाळा आतमध्ये ये. तेव्हा कल्पना पुढे येते आणि विचारते काय तर प्रिया म्हणते मला ना थोडं बोलायचं होतं. तेव्हा प्रताप विचारतो कशाबद्दल बोलायचं. तेव्हा प्रिया अगदी साळस्तपणाचा आवाज म्हणते बाबा अहो आपल्या घरातलं वातावरण किती गडूळ झालं ना आणि ते मला ना अजिबात आवडत नाहीये. अहो हो मधुभाऊ ना मला माझ्या वडिलांसारखे आहेत हो पण कसं आहे ना त्यांचं खरं रूप जे आहे ना ते मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आणि आता कसं आहे ना त्यांनी केलेली ही पाप आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहेत नाही म्हणजे ते काका काकूंसारखे दुसऱ्या आश्रमात सुद्धा राहू शकतातच ना किंवा अगदी कुसुम ताईंकडे सुद्धा राहू शकतात. मग ते इथेच का राहत आहेत असं ती आता त्या दोघांनाही विचारते आणि तिचं इंटेन्शन असतं की मधुभाऊंना या घरातून घालवायचे. एक तरी माझा प्लॅन हा सक्सेस होईल पण ती जरा वेगळ्याच भाषेत अगदी काळजीने त्यांना सांगत असते जेणेकरून प्रियाचं म्हणणं हे त्या दोघांनाही पटावं. तर प्रतापला हे पटत नाही. तो उठतो आणि म्हणतो कारण ते सायलीचे बाबा आहेत ना म्हणून इथे राहतायत आणि त्यांनी इथे राहावं ही सायली व अर्जुनची इच्छा आहे. तेव्हा प्रिया
म्हणते पण बाबा अहो त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये पोलीस आलेत. तेव्हा प्रताप म्हणतो पण माझ्यामुळे सुद्धा पोलीस घरात आले होते ना, म्हणून मी लगेच वाईट माणूस ठरतो का सांग ना. तर जरा चढ्या आवाजातच प्रताप तिला विचारतो. तर आता प्रतापचा हा टोन पाहून आता प्रिया आणि कल्पना दोघीही जरा घाबरतातच. दुसरीकडे सायली तिच्या रूममध्ये बसलेली असते आणि मोबाईलमध्ये जो घाशी दामिनीने व्हिडिओ शूट करून घेतलेला असतो ना, तो व्हिडिओ ती आता पाहू लागते. त्यामध्ये दामिनी स्पष्टपणे म्हणत असते की मधुकर पाटलांवर ऑलरेडी एक आरोप आहे आणि हा दुसरा मर्डर त्यांनी केलेला आहे, जो त्यांच्या आश्रमातच मागच्या बाजूला त्यांनी पुरून ठेवला होता. कुणालाही कळवून देता त्यांनी हे कारस्थान केलं होतं, परंतु आता सगळ्या घटनेचा आपल्याला पुरावा सुद्धा मिळालाय की त्यांच्याच आश्रमामध्ये हा मृतदेह होता. हा खून दुसरं कोणीतरी केलाय याची शक्यता कमीच असणार. त्यामध्ये ती मुलगी दामिनीला विचारते म्हणजे हा खून सुद्धा मधुकर पाटलांनी केला असं तुम्ही म्हणताय का. तेव्हा दामिनी त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे सांगते हो, दुसरं कोण करणार ना तो खून. आणि पाटलांना या खुनासाठी जी शिक्षा होते ना, म्हणजे जन्मठेपेची किंवा फाशीची, तीच शिक्षा आता मधुकर पाटलांना होणार असं दामिनी स्पष्ट व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि हे ऐकून आता सायलीला प्रचंड राग येतो आणि ती थोडी घाबरते सुद्धा. मग सायलीचा या व्हिडिओवर अजिबातच विश्वास बसत नाही. ती रागातच म्हणते 100 वेळा खोट बोललं ना की लोकांना हेच खरं वाटायला लागतं आणि ही दामिनी आहे ना ती नेमकं तेच करतीय. दुसरीकडे आता प्रिया म्हणते बाबा अहो तसं नव्हतं म्हणायचं मला. त्यावरती प्रताप विचारतो मग कसं म्हणायचं तुला. तेव्हा प्रिया म्हणते बाबा अहो मधुभाऊंवर 2 खुनांचे आरोप आहेत, त्यात त्यांचे कुठल्या गुंडांशी काय संबंध आहेत, काय कनेक्शन आहेत आपल्याला तरी काय माहीत बरोबर ना. अशा माणसाला आपल्या घरात ठेवणं आपल्या सेफ्टीच्या दृष्टीने अजिबातच चांगलं नाहीये ना. तेव्हा प्रतापचा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तर कल्पना म्हणते हो ना तुझं बरोबर आहे हा, कारण हे खून डेड बॉडी हे शब्द आपण खूपच दूरपर्यंत ऐकले होते. एक तर बातम्यांमध्ये किंवा अर्जुनच्या केसमध्ये, पण तुम्हाला सांगू आता हा गुन्हा ना आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचलाय. तेव्हा अशा गुन्हेगाराने आपल्या घरामध्ये राहावं हे मला सुद्धा नाही पटत. तेव्हा प्रियाला आता खूप बरं वाटतं की कल्पना तरी निदान आपली साईड घेतीये. तर प्रताप म्हणतो कल्पना अगं मधुभाऊंवरचा कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाहीये अगं, ते फक्त ना संशयित आहेत. तेव्हा प्रिया म्हणते पण आई त्यांच्यासारखा वाईट माणूस जर आपल्या घरात राहत असेल असं म्हणून ती पुढे बोलणार तितक्यात प्रताप आता गप्प करतो आणि म्हणतो कोण चांगलं कोण वाईट याबद्दल तर तू बोलूच नकोस नवी, कारण तुझी व साक्षीची मैत्री आहे ही गोष्ट तू आमच्यापासून लपवून ठेवलीस. आमच्याकडे तू दुर्लक्ष केलं आणि म्हणून आम्ही विसरलो असं होत नाहीये, कारण साक्षी आणि तुझी मैत्रीच नाहीये हे खोटं तर तू अगदी 2 वर्ष बोलत होती बरोबर ना. तेव्हा प्रिया आता एकदमच घाबरून जाते, कारण प्रताप स्पष्टपणे तिला काही गोष्टी बोललेला असतो आणि त्यानंतर जा विचारतो काय कोणत्या अधिकाराने मधुभाऊंवर आरोप करतेस असं प्रताप स्पष्टपणे विचारतो. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. दुसरीकडे सायली आता म्हणते बापरे यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल का असं म्हणून ती अर्जुनला कॉल करते. सायलीचा कॉल आल्यामुळे अर्जुन आता खुश होतो आणि लगेच कॉल रिसीव्ह करतो. तेव्हा तो म्हणतो बोल बायको. सायली विचारते काय हो दामिनी देशमुखचा तो व्हिडिओ तुम्ही पाहिलात का. तेव्हा अर्जुन आश्चर्याने विचारतो कोणता व्हिडिओ. तेव्हा ती म्हणते अहो तिने ना एक मुलाखत दिली आहे आणि त्यामध्येही सत्य अशी बोलतीये की मधुभाऊंनीच हा दुसरा खून सुद्धा केला. अहो एव्हाना तो व्हिडिओ ना सर्वांनी पाहिला सुद्धा असेल आणि अशाने सगळ्यांना हे खरं वाटेल ना, आणि याने जर आपल्या केसवरती काही परिणाम झाला तर असं सायली खूप पटकनच अर्जुनला विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो 1 मिनिट जरा श्वास तरी घे, तू अजिबात पॅनिक होऊ नकोस. तेव्हा सायली म्हणते अहो ती दामिनी ना थेट मधुभाऊवर आरोप करतीय. तेव्हा अर्जुन म्हणतो तीही असले प्रकार करणारच आणि अशा मुलाखतीमध्ये केलेल्या आरोपांचा कोर्टाला काही फरक पडत नाही, त्यामुळे सो रिलॅक्स असं म्हणून तो तिला शांत राहायला सांगतो. तेव्हा सायली म्हणते अहो पण अर्जुन म्हणतो नाही तुला तुझी तब्येत पुन्हा बिघडवून घ्यायची आहे का.
नाही ना मग आराम कर आणि मला एक सांग तू काही खाल्लं की नाही मग आता सायली म्हणते हो खाल्लंय सायली म्हणते हो मी खाल्लंय अर्जुन म्हणतो गुड आता ना आराम कर मी संध्याकाळी घरी आल्यानंतर मला माझ्या बायकोचा अगदी फ्रेश चेहरा बघायचा आहे तेव्हा सायली विचारते पण या व्हिडिओमुळे काही गोंधळ नाही ना होणार अर्जुन म्हणतो नाही होणार आता दामिनीला जे करायचं ते करू देत आपली केस स्ट्रॉंग आहे आणि स्ट्रॉंगच राहणार तेव्हा ती म्हणते ठीक आहे आता ठेवते अर्जुन बाय असं म्हणून फोन ठेवतो तर सायलीला अजूनही त्या व्हिडिओचीच काळजी लागलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन सायलीसाठी चहा घेऊन येतो आणि म्हणतो आपल्या केसमध्ये डेव्हलपमेंट झाली आहे त्या डेड बॉडीच्या स्पेशल रिकन्स्ट्रक्शनची डेट मिळाली आहे आपल्याला त्या डेड बॉडीचा चेहरा नाहीसा झाला तरीही सुद्धा टेक्नॉलॉजीच्या मदतीने तो चेहरा परत क्रिएट करता येईल आणि तो चेहरा बघायला तू तिथे असावीस असं मला वाटतं आता अर्जुन आणि सायली दोघेही ऑफिसमध्ये जातात तेथे गेल्यानंतर ते टेक्निशियन त्याचबरोबर एक सर असतात ते सर म्हणतात फेशियल रिकन्स्ट्रक्शन होतच आलंय आता थोड्याच वेळात तू हाला त्या व्यक्तीचा चेहरा इथे डिस्प्ले होईल तेव्हा ते टेक्निशियन आपलं काम करू लागतात सायली अर्जुन चैतन्य हे तिघेही आता त्या डिस्प्लेकडे पाहतात तर आता डन हे काम तर झाले आता हा चेहरा डिस्प्ले होईल असं पुन्हा ते सर सांगतात मग सायली तो चेहरा पाहते आणि तिला एका क्षणी धक्काच बसतो कारण तो हरीश काकांचा चेहरा असतो तेव्हा ती हरीश काकांचे नाव घेते आणि अर्जुनकडे पाहते आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.